सकाळी उठायला मला 8 वाजले होते. आईच्या हाकाली, "8 वाजलेत बाई, लवकर उठ आणि रांगोळ काढ दारासमोर." रांगोळ काढली आणि नेमकंच ब्रश करावं म्हणलं, की आई म्हणली, "तुझं ब्रश राहू दे तिकडं आणि मला आधी भांडे घासून घे." त्यांना पण चहा प्यायचा होता. मी लवकर भांडे घासले आणि ब्रश केलं आणि अंघोळही केली. जेवण करावं म्हणले होते, तेवढ्यात नेमकंच लाईट गेली. आधीच तर लाईट शनिवारी 6ला जाते आणि रात्री 10ला येते आणि त्याच्यात ही लाईटचे असे वांदे आहेत. तोंड पुसत मी जेवण केलं आणि बड्याला बाय केला. आता भैया म्हणला, "वहिनी थोडा तुमचा फोन दाखवा बरं." मी म्हणलं, "कशाला?" मला काम आहे. मी म्हणलं, "ठीक आहे घे." आणि मी म्हणलं, "भैया मला आता ज्यूस पाजव." भैया म्हणला, "वहिनी तुमच्याकडे जर पैसे असले तर फोनपे मला करा आणि मी तुम्हाला नंतर ज्यूस पाजतो." मी म्हणलं, "एवढे कसे कंजूस आहो तुम्ही?" शेवटी त्यानं मला ज्यूस काही पाजवलाच नाही आणि पळून गेला. जाऊ द्या म्हणलं, उदास चेहऱ्यानं बसलो मी. तेवढ्यात शिद्या आला आणि हे नवीन प्रोडक्ट मला दाखविला. मी म्हणलं, "हे चीनचं प्रोडक्ट आहे." ते म्हणलं, "नाही, मेड इन इंडिया आहे." कारण की तिकडं असले पराक्रम काहीतरी विचित्र करतच राहतात. ते माणसं आळ्या खाणारे आहेत म्हणल्यास काहीही करू शकतात. विचित्रच आहेत ते. जाऊ द्या म्हणलं आणि शिद्या म्हणला, "तू आवर थोडं, तुझं फोटोशूट करतो. माझा फोन पण चांगला आहे." मी म्हटलं, "ठीक आहे, चल आता आयफोन आहे माझ्याकडं. एक तरी आयफोनसोबत फोटो काढावं." तर मी काढल्या होत्या 100 पण आवडल्या मला 4-5च. तुम्हाला माझ्या फोटो कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि फॉलो करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.